प्रभू श्रीरामाच्या पालखी यात्रेला उदंड प्रतिसाद। श्री मेहंदीपूर बालाजी मित्र परिवार आणि रामभक्त सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमाने श्री रामनवमी निमित्त ठाण्यातील कॅडबरी नाका ते वागळे स्टेट दरम्यान ब्रास बँड नाशिक ढोलच्या गजरामध्ये प्रभू श्रीराम मूर्तीची भव्य पालखी यात्रा काढण्यात आली। भर उन्हात निघालेल्या यात्रेला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, रुद्र प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट धनंजय सिंह सिसोदिया, उद्योजक अमरसिंह ठाकूर, सराफ सुरेश जैन, भाजपाचे संदीप लेले, कैलास म्हात्रे, विलास साठे, प्रशांत गावड इत्यादींसह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते। पालखी यात्रेत वीर हनुमानाच्या वेशभूषेतील पात्राने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। आज या ठिकाणी अमरसिंहजी, करण जैन या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आज रामनवमीच्या निमित्तानं रामाची या ठिकाणी पालखी घेऊन, प्रभू रामांची पालखी घेऊन या ठिकाणी एक खूप मोठी शोभायात्रा ठाण्यामध्ये सुरू आहे। आणि आज आनंद आहे की या शोभायात्रेच्या निमित्तानं पालखीला खांदा देण्याचं सौभाग्य मला मिळालं। आज आपण बघतोय की 500 वर्षांनंतर प्रभू रामांच्या रूपानं पुन्हा अयोध्येमध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे। संपूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये हा आनंद उत्सव होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये हा उत्सव होत असताना आमचं भाग्य आहे। या चांगल्या प्रकारची ही शोभायात्रा पार पडेल आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव यावा। पहले मैं मेहंदीपुर बालाजी मित्र मंडल की तरफ से करण जैन और उनकी पूरी टीम ने यहाँ पे हमारे थाना के उद्योगपति अमर सिंह ठाकुर जी, राजावंश ज्वेलर्स के मालिक और सारे व्यापारी, जितने भी लोगों ने इस यात्रा को सपोर्ट किया है, सारे युवा मंडल के लोग और यहाँ की जनता, सभी लोगों ने प्रभु श्री राम जी के इस रथ यात्रा के लिए, रामनवमी के इस पावन पर्व पे जो अपना योगदान दिया है, मैं सबका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ।